सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत ट्यूबलाईटऐवजी एलईडी दिवे बसवण्याच्या प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत तात्काळ चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी महापालिकेवर दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली लाईट्स मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा गारपीर चौक ते स्टेशन चौक मार्गे मनपा मुख्यालयावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मनपा प्रशासनाने शहरात 25,000 एलईडी दिवे बसवण्याचा निर्णय घेतला। यासाठी समुद्रा कंपनीला ठेका देण्यात आला असून 3 वर्षांसाठी 48 कोटी रुपये आगाऊ देण्यात आले आहेत। तर अजून 120 कोटी रुपये देय आहेत। मात्र शहरातील दिव्यांची एकूण होलसेल किंमत केवळ 7 कोटी रुपये असूनही मनपाने तब्बल 161 कोटी रुपयांची जादा देयकाची तरतूद केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला। विद्युत विभागातील एकाच अधिकाऱ्याने 2003 पासून 23 वर्ष एकाच पदावर कार्यरत राहूनही त्याच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशा थंड बसवल्या गेल्या असल्याचे निदर्शनास आले। त्याच्याकडूनच बिल प्रक्रिया होत असल्याने या सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। गेल्या 15 दिवसांपासून मनपा हद्दीतील एलईडी स्ट्रीट लाईट दिवसरात्र सुरू असून त्याचे वीज बिल नागरिकांच्या खिशातून भरावे लागणार का याबाबतही प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आली। तसेच सांगलीवाडी येथील शाळेत सीसीटीव्ही फुटेजबाबत सादर करण्यात आलेली खोटी बिले तातडीने तपासून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी करण्यात आली। या मोर्चाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष डॉ. उत्तम मोहिते यांनी केले। त्यांच्यासोबत युवा नेत्या मेरीताई मोहिते, राज्याध्यक्ष प्रशांत केदार, राज्य निरीक्षक विजय खाडगे, राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। मोर्चाच्या माध्यमातून शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली।